धारावीच्या आमदार ज्योतिताई गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, आपण पाहतोय की मिसिंग लिंक संदर्भात विरोधकांनी जी काही टीका केली, जी सोशल मीडियावर वेगळी टिप्पणी होत होती, यावरून आता मुख्यमंत्री आज आक्रमक दिसले. त्यांनी म्हटलं की मी शिव्या प्रूफ आहे, मला शिव्या द्या, पण महाराष्ट्र धर्माला बदनाम करू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका. याकडे तुम्ही कसं पाहता? महाराष्ट्राला कोणीच बदनाम केलं नाही. महाराष्ट्रामध्ये आम्हीही जन्मलो आहे, आम्हाला महाराष्ट्र धर्म काय तो कळतो आणि महाराष्ट्राचा आम्ही अभिमान मानतो आणि त्यामुळे महाराष्ट्राला कोणीच बदनाम केलं नाही. बदनाम तुम्हीच झाला आहात आणि तुम्ही त्याचं काहीतरी वेगळंच स्वरूप लोकांना दाखवतायत. पण लोकांना सगळं सुज्ञ आहेत, लोक बघतायत तुम्ही काय झालेलं आहे, तुम्ही काय म्हणाला होता आणि काय झालं. ह्याच्यामुळे तुम्ही तोंड कशी पडल्यामुळे तुम्ही अशी वाक्य वापरताय आणि अशी वल्गणा करताय. जेव्हा तुम्ही म्हणता की कॅनडासारखं आम्ही कॅनडाचं डिझाईन केलं, आम्ही डेन्मार्कवरून त्यांचे हे आणल्या, वायर आणल्या, नाही विंड टेस्टिंग केलं, ऑस्ट्रेलियावरून वायर टेस्टिंग केलं आणि मलेशियावरून वायर आणले, एवढं तुम्ही मोठ्या मोठ्या वापरले शब्द, एवढ्या मोठ्या मोठ्या कंट्रीवरच्या शब्द नावं घेतली आणि नंतर म्हणाला 240 किलोमीटर्स 240 किलोमीटर पर हार वारं वाहिलं तर त्याला काही होणार नाही. मग 70 ते 80 किलोमीटर वारं वाहिलं तर एवढं काय परिणाम झाला, त्याचं उत्तर द्यावं ना. ते उत्तर तुम्ही देत नाही, उलट नको त्या गोष्टी सांगता, नैसर्गिक आपत्ती वगैरे काहीतरी कारणं सांगताय, जे चुकीचं आहे. तुम्ही जे पैसे खर्च केले ते कुठे गेले ह्याचं उत्तर लोकांना द्यावं. कारण त्या दिवशी मुंबई पुणे हा रोड पूर्ण बंद होता, पूर्ण कनेक्शन बंद होतं. जुना मुंबई पुणे मार्ग, नवीन मुंबई पुणे मार्ग आणि मिसिंगली हे पूर्ण बंद झाल्यामुळे लोकांचं सगळं कनेक्शन बंद झालं आणि काही इमर्जन्सी झाल्या असत्या, काही झालं असतं तर लोक काय केलं असतं ह्याचं तुम्ही उत्तर तुम्ही लोकांना द्यावं आणि ह्या नको त्या गोष्टी तुम्ही बोलू नये. लोकांना सगळं कळतं. असं पण म्हणतात की काही जणांनी पैसे देऊन त्या ठिकाणी बातम्या केल्या आणि यामुळे बदनामी झाली आणि ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली त्याला सरकार सोडणार नाही. नाही, तुम्ही धमकी देण्याचं राज्यच करताय. आता सगळ्यांना धमक्या देण्याचं तुम्ही काम करताय. इथे कोणी बदनामी केली? जे सत्य आहे उलट तुम्ही ती बातमी लपवण्याचा प्रयत्न केला. जे सत्य होतं ते दाखवण्याचं तुम्ही दाखवू नये ह्यासाठी तुम्ही नाशिककडे बातमी वळवली. आम्हाला सगळं कळतं. तुम्ही पुण्याच्या ज्या बातम्या होत्या त्या सगळे झरेच वाहत होते, त्याच्यामध्ये ते तुम्ही दाखवलं नाही आणि ह्या ज्या तुमच्याकडून काम नीट झालं नाही त्याची तुम्ही जबाबदारी घ्या आणि त्यासाठी तुम्ही जबाबदारी घेऊन गप्प बसा. अधिवेशनाला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. विरोधकांची सगळी प्रश्न ऐकून घेतलेत का सरकारने आणि मार्गी लागतात का? निधी मिळतोय का? इथे प्रश्न काही ऐकून घेतले जात नाही. मिनिट आम्हाला दिला ते 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं दिली जातात. मी मागच्या वेळी तुम्ही बघितलं असेल, मी आरडाओरडा केला की आम्हाला बोलायला दिलं नाही तर मी जाऊन त्या ह्याच्यामध्ये बसणार आहे, वेलमध्ये बसणार आहे, तर बाहेर पायऱ्यावरून बसणार आहे आणि आम्हाला बोलण्यासाठी कोणालाच वेळ मिळत नाही. मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांना पण मिळत नाही आणि सत्ताधाऱ्यांचं पण असं म्हणणं आहे की आम्ही बोलायला उत्तर मिळत नाही, त्याचं काही सोल्युशन मिळत नाही, त्याचं काही तिथे काही कोणी काही त्यावर कार्यवाही काहीच होत नाही आणि ते त्या ज्या गॅलरी आहे जी अदृश्य गॅलरी त्याच्यामध्ये कोणी उपस्थित नसतं. त्याच्यावर आम्ही वारंवार बोलतो त्याच्याबद्दल. गेल्या वेळी पण कृषीच्या खात्यावेळी ह्याच्या वेळी तिथे कोण नव्हतं तेव्हा मी, कैलास पाटील आणि रोहित पाटील हे आम्ही तिघांनी तिथे उठून तिथे आवाज उठवला. प्रत्येक वेळी सगळेजण मिळून आवाज उठवतोय आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी अध्यक्षांनी जरा थोडंसं कठीण निर्णय, कठोर निर्णय जो सरकारला वाटेल पण तो घेतलेला आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे आणि असेच निर्णय घ्यावेत ज्याच्यामुळे लोकांचे जे आम्ही संसदेमध्ये आम्ही ह्याच्यामध्ये येऊन बोलतो, अधिवेशनामध्ये बोलतो, विधानसभेत बोलतो, आम्हाला एवढीच अपेक्षा असते की लोकांची कामं व्हावी. आम्ही आपली होते कोणी स्वतःची कामं सांगत नाही, सगळ्या लोकांची कामं सांगतो, मतदारसंघातली कामं सांगतो, ती व्हावी अपेक्षा आहे आणि ती अजूनपर्यंत झाली नाही, यापुढे होतील अशी अपेक्षा आहे. ताई, तुम्ही जेव्हा जेव्हा काम करत असता या ठिकाणी तुमच्या मोठ्या बहीण वर्षाताई गायकवाड ज्या खासदार सुद्धा आहेत त्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे आणि आज तर तुम्हाला भेटायला पण आलं, काय म्हणाल? नाही, मला खरंच आनंद वाटला. ताईला बऱ्याच इथे मला पण सगळ्यांनी सांगितलं की ताईला बोलव जरा, म्हणजे भेटले नाही बऱ्याच दिवस, आठवण येते की आम्हाला तिच्याकडून मार्गदर्शन काही पाहिजे म्हणून मी तिला सांगितलं आणि तिने सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या ह्याला मान राखून आज आली होती अधिवेशनमध्ये थोड्या वेळ. पण आज जर त्या आल्यावर थोडंसं आपलं मुख्यमंत्र्यांचं हे चालू होतं, रिप्लाय चालू, त्यामुळे थोडंसं हे झालं. पण ठीक आहे, तिने येऊन सगळ्यांना भेटून मार्गदर्शन करून गेली. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.